अन्न व औषध प्रशासनाच्या स्थानिक विभागाने हॉटेल आणि रेस्टॉरंटची तपासणी मोहीम दिनांक 1 ते 3 जुलै दरम्यान राबवली. सांगलीतील अतिथी हॉटेल, हॉटेल मधुबन आणि हॉटेल रेपाळ बंधू यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई झाली. पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 1 ते 3 जुलै दरम्यान सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत 70 हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवली गेली आणि या मोहिमेत स्वच्छता, अनुपालनाचे निकष न पाळणाऱ्या, कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सांगलीतील अतिथी हॉटेल, हॉटेल मधुबन, हॉटेल रेपाळ बंधू यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.